तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अमय पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मित्रांनो आपण आहोत आंबडस या ठिकाणी. आणि आंबडस या ठिकाणी आपल्याला पाहायला गेलं तर कोकणामधला प्रति अक्कलकोट आणि शनी शिंगणापूर म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा मठ आपण या आंबडसमध्ये पाहतोय. आणि अत्यंत सुप्रसिद्ध आणि सर्व भाविक भक्तांच्या पसंतीस आलेला असा हा मठ आहे. खरं तर बघायला गेलं तर आंबडस या ठिकाणी गेल्या वर्षी या ठिकाणी स्थापन झालं आहे. म्हणजे मागचे काही वर्ष या ठिकाणी काम चालू होतं. ॲक्च्युली ही या मठावरची आपली दुसरी व्हिडिओ आहे. म्हणजे आपण पहिली व्हिडिओ या ठिकाणी केली होती आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ज्यावेळेला या मठाचं काम चालू होतं त्या टायमाला आपण आलो होतो, त्या टायमाला व्हिडिओ केली होती. परंतु आत्ता जर पाहायला गेलं ना तर या मठाचं संपूर्ण काम या ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी मागे बघू शकता श्री स्वामी समर्थांची भव्य मूर्ती या ठिकाणी उभी केलेली आहे. इथं या बाजूला बघू शकता की या बाजूला हा स्वामी समर्थांचा मठ या ठिकाणी बांधलेला आहे. म्हणजे जसं आपण या ठिकाणी जर आलात ना तर खरोखर आपण अक्कलकोटला आल्याचा या ठिकाणी भास होतो. असा हा मठ या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. परत या ठिकाणी बघायला गेलं तर शनी शिंगणापूर म्हणजे या ठिकाणी शनिशिळा या ठिकाणी आहे. आणि पहिलं ज्यावेळेला आपण या मठामध्ये येतो तर त्या मठामध्ये येताना पहिलं शनिशिळेचं दर्शन घ्यायचं आणि नंतरच या ठिकाणी या मठामध्ये यायचं, असं या ठिकाणी पोस्टर वगैरे लावलेले आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पूर्ण राहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आपण पाहूया पहिलं या ठिकाणी मठ कसा आहे, बाहेरचा परिसर वगैरे. तर चला या. तर आता आपण पहिलं या ठिकाणी आहे ना शनिशिळेचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण मठामध्ये देखील जाऊया. प्रथम या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी चप्पल काढण्यासाठी या ठिकाणी त्यांनी रॅक दिलेले आहे. आणि ज्यावेळेला भाविक येतील ना त्यावेळेला सर्वांना विनंती आहे की जे हे रॅक दिलेत ना त्या रॅकमध्ये चप्पल काढा. उगाच या ठिकाणी आहे ना कुठेही चप्पल काढून या ठिकाणचा जो परिसर आहे कोणताही परिसर अस्वस्थ दिसणार नाही याची काळजी मात्र जरूर घ्यायची. या मला चप्पल सर्वांसाठी आहे ना पाण्याची दर्शनासाठी जाताना कोणीही चप्पल शूज घालून जाऊ नये. पाण्याचे कुंडे या ठिकाणी लावलेले आहेत आणि या परिसरामध्ये अनेक झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. या पहिला आपण शनिशिळेचं दर्शन घेऊ. दर्शनासाठी आलेल्या स्वामी भक्तांनी ओम शय शनेश्वराय नमः. हे बघा, या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथम शनिशिळेचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं. तर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर ही शनिशिळा आहे आणि इथं हनुमंताची पाषाण स्वरूपामध्ये या ठिकाणी मूर्ती देखील आहे. तर आपण पाहू शकतो. स्वामी रंगीन हाओनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीन हाओनिया स्वामी मय झालो, तुझ्या पायरीशी आज चालूनिया. आपण शनिशिळेचं दर्शन घेतलेलं आहे आणि हनुमंतरायाचं देखील दर्शन घेतलं आहे. आणि आता आपण जाणार आहोत मठामध्ये. या ठिकाणी आत्ता आपण आहोत आंबडस या ठिकाणी. आंबडस ॲक्च्युली खेड तालुक्यामध्ये पडतो पण चिपळूण तालुक्यापासून जवळ आहे. खेड तालुक्यामधून जर तुम्ही आलात तर थोडं लांब पडेल, पण चिपळूण तालुक्यामधून जर तुम्ही आलात ना तर ते आंबडस हा जवळ आहे आणि आंबडसमध्ये आहे. आणि या ठिकाणी मठामध्ये बघा विविध प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेले आलेत आणि या ठिकाणी या मठामध्ये अतिशय फार चांगल्या प्रकारची स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे. आणि खरोखर हे श्रद्धेचं ठिकाण आहे ना, आणि श्रद्धेचं ठिकाण या ठिकाणी पाहायला गेलं तर ते चांगलंच असायला पाहिजे. म्हणजे ज्या अर्थी या ठिकाणी जो कोणी येईल ना त्याचं मन अगदी प्रसन्न झालं पाहिजे. म्हणजे माणूस कोणत्याही प्रकारे येऊ दे, म्हणजे ज्या माणसाला टेन्शन असेल तो येऊ दे किंवा कसंही येऊ दे, तो या ठिकाणी ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्याचं मन अगदी प्रसन्न होणार आहे. या आपण मठामध्ये जाऊया. स्वामी रंगीन हाओनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीन हाओनिया स्वामी मय झालो, तुझ्या पायरीशी आज चालूनिया आलो, तुझ्या पायरीशी आज चालूनिया आलो. आता आपण या ठिकाणी गाभाऱ्याच्या बरोबर समोरील भागात आहोत आणि गाभाऱ्याच्या समोरील भागात हा जो पाषाण आहे
त्या पाषाणाचा प्रश्न सर्वांनाच पडतो की हा पाषाण इथे काय करतोय. तर ज्या वेळेला पूर्वजांच्या माहितीनुसार म्हणजे ज्या वेळेला श्री स्वामी समर्थ महाराज भ्रमण काळामध्ये ज्या वेळेला मुंबईहून अक्कलकोटमध्ये जात असताना आहे ना, मुंबईहून अक्कलकोटमध्ये जात असताना वाशिष्ठीच्या नदीवरती विश्रांतीसाठी बसले होते आणि विश्रांतीसाठी बसल्यावरती ते या पाषाणावरती बसले होते, म्हणून हा पाषाण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आता आपण या ठिकाणी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी समोर बघितलं तर स्वामींचं देखणं रूप आणि देखणं स्वरूप पाहायला मिळतं आणि या ठिकाणी स्वामींचं दर्शन देखील होतं. मित्रांनो, या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वामींच्या पादुका देखील आहेत. या ठिकाणी प्रथम पादुकांचं दर्शन देखील होतं या स्वामींच्या पादुका आहेत आणि इथं समोर जर पाहिलं ना तर समोर या ठिकाणी स्वामींची दिव्य मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि अगदी आपली सर्वांचीच स्वामी समर्थांवरती खूप मोठी श्रद्धा आणि खूप मोठी भक्ती आहे, मला माहिती आहे. आणि या ठिकाणी त्याच कारणामुळे कारण हा मठ आहे तो सध्या या ठिकाणी पहिला आपण व्हिडिओ केला तेव्हा काम चालू होतं, त्यामुळे आपल्याला फक्त जास्त काही बघायला मिळालं नव्हतं. परंतु आत्ता ज्यावेळेला आपण आलो आहोत या ठिकाणी काम संपूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी पाहिलं ना तर पहिलं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज समाधान मठ म्हणजे ह्या मठाचं नावच समाधान आहे आणि खरोखर या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही याल ना त्यावेळेला खरोखर तुम्हाला या ठिकाणी समाधानच वाटणार आहे, असं हे मठ आहे. आणि या ठिकाणी श्री सप्तपीठ आहे म्हणजे आपण या ठिकाणी पाहिलं तर वाशिष्ठी नदीचं या ठिकाणी स्थान आहे म्हणजे ते म्हणजे आमडस आणि या आमडसमध्ये हे संपूर्ण मठ आपल्याला पाहायला मिळतो. आणि यामध्ये आतमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये सप्तपीठ आहे, त्यामध्ये आपण या ठिकाणी विविध देवतांच्या मूर्त्या आपण पाहू शकतो. त्यामध्ये आपल्याला समोर या ठिकाणी अंबाबाई दिसते, या ठिकाणी सिद्धिविनायक दिसतो, समोरच स्वामींची भव्य मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी बाजूला सरस्वतीची मूर्ती देखील आहे, त्यानंतर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, त्यानंतर इकडं कालिका मातेची देखील मूर्ती आहे. आणि हे जे समोरचं जे भव्य स्वरूप आपण बघतोय ना हे देखील महाराजांचंच आहे म्हणजे एक वेगळ्या रूपामधलं ही जी शृंगार आपण आजचा बघतोय आजच्या दिवसाचा तो अतिशय फार या ठिकाणी मनमोहक आहे आणि खरोखर एक चांगल्या प्रकारचं मठ आपण या ठिकाणी आंबडस या ठिकाणी बघतोय. समोरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या पादुका देखील बघतोय आणि या गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या बाजूला पाहिलं ना तर या ठिकाणी जर पाहिलं तर श्री दामोदरजी महाराजांची या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर श्री चोळप्पा महाराज यांची देखील या ठिकाणी प्रतिमा ठेवली आहे. आणि हे जे आहे ना समोरचं म्हणजे आतलं जे दृश्य म्हणजे श्री स्वामी समर्थ समोर आहेत, त्यानंतर स्वामी समर्थांचं एक दुसरं रूप या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर आपण जे सप्तपीठ पाहिले होते ना म्हणजे मी तुम्हाला बोललो ते हेच आहे म्हणजे या ठिकाणी कालिका मातेची मूर्ती आहे, त्यानंतर या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती आहे, त्यानंतर या ठिकाणी सिद्धिविनायक आहे, त्यानंतर सरस्वती आईची मूर्ती आहे आणि त्यानंतर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. हे सप्तपीठ आहे आणि हा असा संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर या ठिकाणी गाभाऱ्यातील आतील दृष्ट्य आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी गुरुजी देखील आहेत म्हणजे बघा जिथं आपण भक्ती पाहतो ज्या ठिकाणी श्रद्धा पाहतो ना तिथं सर्व काही असतं. आणि ह्या मठाचं नाव ज्यावेळेला समाधान ठेवलं ना खरोखर या ठिकाणी माणूस कोणत्याही प्रकारचा येऊ दे, सुखात येऊ दे किंवा दुःखात येऊ दे, इथं ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्याला नक्की समाधान होणार आहे.